तर नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. आपला पुरणपोळीचा व्हिडिओ तर झालेला आहे. त्याचसोबत आपण कटाची आमटीसुद्धा करणार आहोत. पुरणपोळी बनली की कटाची आमटी त्यासोबत लागतेच आणि आपण करतोच. आमटी म्हणजे चण्याची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, काढून घ्यायची आणि त्याचं जे पाणी असतं त्याची ही आमटी बनते. चला तर आपण सुरुवात करूया. साठी लागणारा इथे मसाला मी बनवणार आहे. तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे बघा, कोथिंबीर, कांदा, खोबरं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि टोमॅटो एक घेतलेला आहे छोटा. एक कढई गरम करायला घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी पोहा खाण्याचा चमचाभर इथे मी तेल टाकलेलं आहे. तेल खूप कमी प्रमाणात इथे टाकायचं आहे आपल्याला. त्यासोबत इथे आपल्याला सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही इथे ओलं खोबरं जरी घेतलं तरीही ते चालणार आहे. चांगलं परतून घेऊया कच्चेपणा जाईपर्यंत. त्याचबरोबर 2 लवंग, 2 काळे मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता. सोबतच इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, अर्धा कांदा, इथे आपल्याला अर्धा कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्त्याच्या पाण्याने छान असं आपली आमटीला टेस्ट येते. तर बघा, छान असं आपण परतून घेऊया 1-2 मिनिटभर. आता त्यासोबत आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. टोमॅटो एक कट केलेला आहे तो टाकायचा आहे. आता चांगलं आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता हा मसाला छान असा आपला भाजला गेलेला आहे, अजिबात करपू द्यायचा नाहीये. आता आपण गॅस बंद करूया आणि हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत. आता आपण परत तीच कढई घेतलेली आहे, मसाला भाजला तीच. आता यामध्ये मोठी पळी भरून एवढं आपण तेल टाकणार आहोत. यामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर राई टाकायची आहे, 1 चमचा जिरे. चांगले असं राई जिरे छान असं फुलू द्यायचे आहे. राई जिरे चांगले फुलायला लागले की यामध्ये आपण कढीपत्त्याची 8 ते 10 पाने टाकणार आहोत. कढीपत्त्याने अजून एक छान अशी टेस्ट येते. आता आपण थंड करून घेतला आणि मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आता हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मसाला परतेपर्यंत आपण इथे मसाले ऍड करायचे आहेत. हळद, घरगुती लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला. हे सगळे मसाले टाकून आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घेऊया. छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा सुगंध एवढा दरवळलेला आहे, खूप असा दरवळलेला आहे. खूप छान अशी टेस्ट आलेली होती या आमटीची. आता जे डाळीचं पाणी आहे ते आपण इथे टाकणार आहोत. आपल्याला आता इथे चिंचेचं पाणी टाकायचं आहे. गूळ टाकलेला आहे. चवीनुसार इथे मीठ टाकणार आहोत आपण.
चिंच गूळ टाकल्याने आमटीला छान असा स्वाद येतं, आंबट गोड तिखट। आता आपण एकदा मिक्स करून घेऊया। आता फास्ट गॅस करून आपल्याला उकळी आणायची आहे एक। जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, जसं उकळी येत जाणार तसतशी आपली ही आमटी घट्ट होणार आहे। आता इथे पाहू शकता छान अशी खळखळून उकळी येत आहे। आता आपल्याला अर्ध झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं छान अशी मंद आचेवर उकळू द्यायचं आहे। आता आपण झाकण खोलून पाहूया, तर बघा छान अशी तरी आलेली आहे। जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। आता इथे भरपूर असा कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय।